मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंनी माझ्यावर अन्याय केला। फडणवीसांना वारंवार सांगितलं होतं, पण पक्षश्रेष्ठींनी त्याची दखल घेतली नाही। उल्हासनगरच्या द्वारली गावात मी 10 वर्षांपूर्वी एक जागा घेतली होती। शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांनी जबरदस्तीनं संबंधित जागेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला। काल महेश गायकवाड कंपाऊंड तोडून जागेचा ताबा घेऊ पाहत होते। काल संध्याकाळी जवळपास 400 ते 500 जण घेऊन महेश गायकवाड पोलीस स्टेशनमध्ये आले। माझा मुलगा पोलीस स्टेशनमधून बाहेर जात होता, त्यावेळी त्यांनी त्याला धक्काबुक्की केली। हा प्रकार मला सहन झाला नाही। माझ्या समोर माझ्या मुलाला हे हात लावत असतील तर माझा जगून तरी काय फायदा। त्यामुळेच आत्मसंरक्षणासाठी मी गोळीबार केला। मला माझ्या कृत्याचा पश्चाताप होत नाही, असं गणपत गायकवाडांनी म्हटलंय। तर मला माझ्या कृत्याचा पश्चाताप नाही अशी प्रतिक्रिया माध्यमांसमोर गणपत गायकवाड यांनी दिलेली आहे। आमदार आहेत गणपत गायकवाड, मात्र त्यांनी घडलेला सगळा जो प्रकार आहे त्याबद्दल स्पष्टीकरण देत असताना इथे जास्त लोक आणण्यात आले आणि माझ्या मुलाला धक्काबुक्की झाली असंही म्हटलेलं आहे। तर दुसरीकडे जी प्रतिक्रिया येते म्हणजे महेश गायकवाडांच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडनं किंवा त्यांचे जे समर्थक आहेत त्यांच्याकडनं येणाऱ्या प्रतिक्रियेमध्ये अशी कोणतीही धक्काबुक्की झाली नाही असं सांगण्यात येते। त्यामुळे नेमका घडलेला प्रकार काय आहे हे समोर येणं गरजेचं आहेच, पण त्याबरोबरीनं जमिनीच्या वादातनं हा सगळा प्रकार घडलेला आहे हेही गणपत गायकवाड यांनी सांगितलंय। तर गणपत गायकवाडांसह 3 आरोपींना पोलिसांनी अज्ञात स्थळी ठेवलेलं आहे। सकाळी 11 वाजता पोलीस आरोपींना कोर्टामध्ये हजर करणार असंही कळतंय। तर गणपत गायकवाड यांच्यासह 3 आरोपींना पोलिसांनी अज्ञात स्थळी ठेवलेलं आहे। दोन्ही कार्यकर्ते जे आहेत ते येत्या काळात आक्रमक होऊ शकतात, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना अज्ञात स्थळी ठेवलेलं आहे। घटना नेमकी काय घडली होती ती पुन्हा एकदा पाहूयात। काल संध्याकाळी 7 वाजता या दोघांनाही म्हणजे गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड या दोघांनाही चर्चेसाठी पोलिसांनी बोलवलेलं होतं। जमिनीचा वाद होता आणि चर्चेतनं तो सुटावा यासाठी त्यांना इथे बोलवण्यात आलं होतं। त्यानंतर मात्र वादावादी झाली। ती वादावादी विकोपाला गेली किंवा नाही याबद्दल अजून काही समोर आलेलं नाहीये, मात्र माझ्या मुलाला धक्काबुक्की करण्यात आली आणि 400 ते 500 लोक इथे आणण्यात आले होते आणि म्हणून आत्मसंरक्षणासाठी मी गोळीबार केला असं आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितलंय।